मोदींच्या वारशावरून आता महाराष्ट्रात राजकारणाला ऊत आलाय। दरम्यान मोदींचा पुढचा वारस महाराष्ट्रातून असेल आणि ते संघ ठरवेल असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं होतं। त्यावरून वडील जिवंत असताना मुलांच्या नावाचा विचार होत नाही असा पलटवार फडणवीसांनी केला होता। फडणवीसांच्या या वक्तव्याचा राऊतांनी तिखट शब्दात समाचार घेतलाय। शहाजहानप्रमाणे अडवाणींना कोंडून मोदी पंतप्रधान झाले असा टोला राऊतांनी हाणलाय। की सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे जे धोरण आहे की 75 वर्ष झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये। कोणत्याही मंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, त्याच्यामुळे सरसंघ चालकांनी त्यांना ह्या त्यांच्या भूमिकेची किंवा संघाच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली। ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतं आहे या क्षणी। मोठ्या प्रमाणात रस्सीखेच बघायला मिळेल। म्हणूनच मोदींना काल बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि संघाची चर्चा ही बंद दाराआड असते आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही। तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहेत। संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल। मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही। मोदीजी आमचे नेते आहेत, अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत। आमचा सगळ्यांचा आग्रह आहे, आम्ही 2029चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे, पूर्ण देश बघतो आहे। त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही। आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो। ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात। त्यामुळे आत्ता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचं वेळही आलेले नाही, तसा प्रश्नही नाही। आणि जोपर्यंत माझा विषय आहे, माझा त्याच्याशी संबंध येईल। त्यांनी जे सांगितलेलं आहे की बाप जिवंत असताना काय वारसदार ठरवला जात नाही, मोगली संस्कृती आहे। कोण बाप? कोणाचा बाप? कोणाचा बाप? देशाला बाप नाहीये, त्या देशाला बाप नाहीये। मोदी हे पंतप्रधान आहेत, एक तात्पुरती व्यवस्था असते। आणि मी म्हणालो की राम आणि कृष्ण सुद्धा आले आणि गेले, त्यांचा अवतार कार्य संपल्यावर। त्यांनी जे का कार्य हातात घेतलं होतं ते संपल्यावर ते निघून गेले। नरेंद्र मोदींचं सुद्धा अवतार कार्य संपलेलं आहे, त्यांनाही निघून जावं लागेल। आता गोष्ट राहिली, देवेंद्र फडणवीस सांगतायत की बाप जिवंत असताना, लालकृष्ण अडवाणी जिवंत असताना सुद्धा शहाजहान प्रमाणे त्यांना कोंडून ठेवलं, बेदखल केलं आणि मोदी पंतप्रधान झालेच ना।